सभापती महोदय, अंतिम आठवडा त्याच्यानंतर $260 हे सगळे प्रस्ताव आपण एकत्र करून बोलण्याची संधी आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो। आता माननीय सदस्य महोदयांनी सरकारच्या विषयी बोलले। मला असं वाटतं पुढचं अधिवेशन ज्यावेळेस असेल त्यास आम्ही तिकडे आणि ते इकडे निश्चित असतील, कारण या सरकारची जर कामाची जर पद्धती बघितली तर मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला किती प्रमाणात न्याय मिळतो, सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं या राज्यात काही थारा आहे का, सरकारने वेगळ्या घोषणा केल्या या अधिवेशनामध्ये। सभापती महोदय, एक गीत आहे, गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परस मेंढरा बरी, जानकर साहेब। हे गीत कशाने माहिती आहे का? एकदा सगळे मेंढर एकत्र जमलेले होते सभापती महोदय, आणि सगळे मेंढर एकत्र जमल्यानंतर थंडीचे दिवस खूप होते दादा, आणि मग त्यांच्यात एक नेता आला, त्यांनी सांगितलं की खूप थंडी वाजते, तुम्हाला एक छान पुढच्या आठवड्यात लोकराची मस्तपैकी शॉल देतो आम्ही थंडीपासून संरक्षणासाठी। सगळे मेंढर नाचायला लागले, घोषणा द्यायला लागले नेत्याच्या नावाच्या, वा वा किती छान, आपल्याला आपली ऊब थंडीपासून आपल्याला संरक्षण मिळेल, आपल्याला लोकरीची शॉल मिळेल। आणि मग हळूच एक छोटं मेंढर होतं, त्याने त्याच्या आईला विचारलं की लोकरीची तर शॉल देणार आहे, पण लोकर कुठून आणणार आहे? आणि मग त्यांच्या लक्षात आलं या मेंढराच्याच अंगावरचं लोकर कापणार आहे आणि मग त्याची शॉल बनवली जाणार आहे। सांगण्याचा मुद्दा हा की सरकार ज्या सगळ्या गोष्टी घोषणा करतात, या घोषणा करत असताना काढतात कुठून? सर्वसामान्य माणसाच्या खिशातूनच सगळ्या गोष्टी काढायच्या आणि नंतर लोकरीच्या शॉल देण्याच्या गोष्टी करायच्या। अशा प्रकारचं हे सरकार या राज्यात काम करतं, घोषणाबाज सरकार या राज्यात काम करतं। सभापती महोदय, प्रामुख्यानं या सगळ्या प्रस्तावामध्ये भले अनेक विषय असतील, परंतु गृह विभाग एक अतिशय महत्वाचा विभाग आणि अन्य विभाग, ते दोन प्रस्ताव एकत्र असल्यामुळे दोन्हीचे थोडे थोडे विषय मी माझ्या बोलण्यातून घेईल। सभापती महोदय, सभापती महोदय, हे राज्य, हे सरकार ज्या पद्धतीनं काम करतं ते मोजक्या लोकांसाठी काम करतं की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे। विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी काम करतं का, विशिष्ट गुत्तेदारांसाठी काम करतं का, विशिष्ट एजन्सीसाठी काम करतं का, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय एक निर्माण झालेली आहे। एखादा प्रस्ताव सुद्धा सरकार करतं तर ते कोणाला तरी समोर ठेवून करतं का, की खरोखर या राज्याच्या विकासासाठी करतं का? तर मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर एक स्वार्थ, स्वार्थ आणि स्वार्थ, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार, असंच या सगळ्या परिस्थितीमध्ये सभापती महोदय दिसतं। सभापती महोदय, आज जर बघितलं अनेक वेगवेगळे विभाग आहेत, अधिकारी आहेत, हे सगळे ज्या पद्धतीनं जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात, जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात गैरवापर करतात आणि या राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सभापती महोदय आताच्या घडीला चालू आहे। काही अधिकाऱ्यावर विशिष्ट मेहर नजर, काल सुद्धा काही सदस्य बोलले, वर्तमानपत्रात आलं, आणि मला असं वाटतं सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे की काही अधिकाऱ्यांना सातत्याने सरकार स्वतःच्या अधिकारामध्ये एक्सटेन्शन देण्याचा प्रकार करतं। मग यांनी भ्रष्टाचार कशा पद्धतीनं माजवला,
काल आपल्या रोहित दादांनी विधानसभेमध्ये सांगितलं मोपलवार नावाचे जे अधिकारी होते MSRDC मध्ये, आता त्यांना विशेष अधिकारी केलेलं आहे. आणि मग तिथले IAS अधिकारी असतात, त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स अधिकारी असतात, त्यांच्यापेक्षा सुद्धा हे अधिकारी सभापती महोदय मग MSRDCचे असतील की अन्य अधिकारी असतील. खरं तर IAS दर्जाच्या या अधिकाऱ्यांच्या जागा असताना या अधिकारी कशासाठी नेमले जातात हा एक प्रश्न सभापती महोदय निश्चित आहे. आज समृद्धी महामार्ग एक मोठा महामार्ग झाला, पण त्या समृद्धी महामार्गामुळं या राज्यात असं सुरू झालं की असे अनेक मार्ग बनवले पाहिजे आणि हे समृद्धीसाठी काही लोकांच्या मुठभर लोकांच्या समृद्धीसाठी बनवले जातात का काय, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. मग सिंधुदुर्ग कोकण कॉरिडॉरचा मुद्दा असेल, परवा मांडलेला विरार अलिबाग कॉरिडॉरचा मुद्दा असेल, या सगळ्या जर बघितल्या तर जमिनी तिथं कोणाच्या आहे? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आहे, बिल्डरांच्या आहे की उद्योजकांच्या आहे की राजकीय लोकांच्या आहे, हा प्रश्न आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याकडून स्वस्तात जमिनी खरेदी करायच्या आणि नंतर भूसंपादनाच्या नावाखाली मोठ्या मोठ्या लोकांच्या त्या जमिनी 4पट 5पट भावाने चढ्या दराने पैसे, असा एक व्यवसाय या महाराष्ट्रामध्ये काही लोकांचा सभापती महोदय सुरू झालेला आहे. मग तो इकडेच नाही, सगळीकडे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची एक सध्याची स्थिती सभापती महोदय या सगळ्या कामकाजामध्ये सरकारच्या आपल्याला दिसते. सभापती महोदय ज्याच्यावर कॅगने आरोप केलेले, कॅगने ठपके ठेवलेले असे अधिकारी आजही या ठिकाणी नोकरीवर आहे. मोठ्या मोठ्या ठिकाणी, सिडको सारख्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या ठिकाणी आज संजय मुखर्जी सारखे अधिकारी MMRDतून जातात, सिडकोत जातात, अशाच ठिकाणी असतात. यांना बाकीच्या फील्डला एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मराठवाडा विदर्भात का पाठवत नाही? परंतु मला असं वाटतं असे अनेक अधिकारी, मी काय व्यक्तिगत त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही, परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीने हे अधिकारी एका अर्थानं जर बघितलं तर सरकारचे जावयासारखं वागतात आणि म्हणून हे अधिकारी सरकारचं काम करतात, राज्याचं काम करतात की काही मंत्र्यांचं काम करतात, अशा प्रकारचा सभापती महोदय आज या निमित्तानं मी आपल्या समोर ठेवतो. सभापती महोदय, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, या ठिकाणी निश्चित काही कामाच्या घोषणा होतात, परंतु मुंबई, पुणे आणि ठाणे म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्र नाही सभापती महोदय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, हे सगळे घोषणा होत असेल तर त्या फक्त मुंबई, पुणे आणि ठाणे, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मग बुलेट ट्रेन असेल, भुयारी ट्रेन असेल, अंडरग्राऊंड असेल, ओव्हरब्रिज असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार या सरकारने सभापती महोदय करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे काही मला असं वाटतं मुद्दाम मुंबई, पुणे, ठाणे निवडण्याचं कारण काही मोजक्या लोकांना, या सरकारमधील काही मोजक्या लोकांना फेवर करण्यासाठी अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न होतोय. सभापती महोदय, या मोठ्या मोठ्या विकासाच्या नावाखाली कुचकामी विकास या ठिकाणी हा सरकार करतोय, अतिशय कुचकामी. हा विकास जर बघितलं, आता वेगवेगळ्या, समजा आता समृद्धी महामार्ग, दादा इथं बसलेले आहे, रोज बातम्या येतात. परवा संभाजीनगरची बातमी आली, आज इकडे कुठेतरी आली. समृद्धी महामार्गाच्या सारख्या मार्गामध्ये सुद्धा एक वर्षामध्ये जर तडे जात असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं जर तिथं प्रॉब्लेम निर्माण होत असतील, तर मला वाटतं या सगळ्या क्वालिटीचं काय, आणि मग फक्त गुत्तेदारांचं भलं करण्यासाठी या गोष्टी झाल्या की काय, अशा प्रकारचा सभापती महोदय एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. बोललो मी, अटल सेतू असेल, त्याच्यानंतर समृद्धी असेल, मी वसई विरार कॉरिडॉर या सगळ्या विषयात बोललो मी. आणि म्हणून सभापती महोदय, आपण जर कायदा सुव्यवस्थेच्या वेगवेगळ्या घटना बघायला गेलं तर मी एक आकडेवारी आपल्या समोर सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकार समोर ठेवू इच्छितो. आज देशामध्ये भादवी खाली एकूण 35,61,379 गुन्हे दाखल झाले सभापती महोदय. त्याच्यापैकी 3,74,038 एवढे गुन्हे म्हणजे 10.2 एकट्या महाराष्ट्रात सभापती महोदय, म्हणजे देशात क्रमांक 2. आपण जे महाराष्ट्र पुढे नेला, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, यांच्याच घोषणा होत्या, यांनी कुठे नेऊन ठेवलाय आज हा महाराष्ट्र. आज उत्तर प्रदेशचा क्रमांक 1 आहे गुन्ह्यामध्ये आणि 2 नंबरवर महाराष्ट्र सभापती महोदय येऊन पोहोचलेला आहे. सभापती महोदय, अपहरणामध्ये जर बघितलं, उत्तर प्रदेशमध्ये 16,000 तर महाराष्ट्रात 12,000 आहे, आपल्यानंतर बिहार आहे सभापती महोदय. चोऱ्यामध्ये
दिल्लीत 2 लाख, महाराष्ट्रात 92,000 आणि नंतर उत्तर प्रदेश बिहारचा क्रमांक लागतो. अशा प्रकारची सभा म्हणजे कायद्याचा धाक आहे का नाही अशा प्रकारची सभापती स्थिती आहे. सभापती महोदय, कित्येक ठिकाणी पोलीस, या महाराष्ट्राचं बोलतो मी, मुंबईच्या काही घटना आहे, मुंबईचे लोक त्याच्यात बोलतील, परंतु पोलीस यंत्रणा वादग्रस्त मालमत्ता एखाद्या धनदांडग्याला ताब्यात घेऊन देणारी यंत्रणा निर्माण झाली की काय अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या गुन्ह्यांवर दिसतं. या महाराष्ट्रामध्ये मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये 30.84 हे सरकार आल्यावर वाढ झाली, 31% वाढ झाली मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये सभापती महोदय. मालमत्ता हस्तगत करण्यामध्ये 19% वाढ झाली, मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण 32%, मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे त्याला दरोडा पण आपण म्हणतो 50%. सभापती महोदय, या मालमत्ता विरोधाच्या गुन्हे जे महाराष्ट्रात झालेले हे जवळपास 63,660 गुन्हे या सगळ्या मागच्या काळामध्ये गेले. सभापती महोदय, राजरोसपणे पोलीस अधिकारी कित्येक नुसत्या वादग्रस्त प्रॉपर्ट्या ताब्यात घेऊन देण्याचं काम, गोरगरिबांना रडवण्याचं काम अनेक ठिकाणी करतात. मुंबई सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी अशा अनेक घटना सभापती महोदय या राज्यामध्ये घडल्या. सभापती महोदय, या राज्यात स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे जर बघितले सभापती महोदय, की देशात जे घडलेलं आहे जवळपास 4,45,256 गुन्हे दाखल आहे, त्यातले एकट्या महाराष्ट्रात 45,331 आहे. आपल्या पुढे फक्त उत्तर प्रदेश 65,000. सभापती महोदय, आपण लाडकी बहीण काय ती कोणती योजना आणली, पण स्त्रियांवरील अत्याचाराच्या जर गुन्हे बघितले ती लाडकी बहीण कोणती, की या अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये ऍसिड हल्ल्याचे प्रमाण 200% सभापती महोदय आपल्या महाराष्ट्रात आहे. ऍसिड हल्ल्याचे प्रयत्न 33% सभापती महोदय, महिला विषयक सायबर गुन्हे 32% सभापती महोदय, किडनॅपिंगचे प्रकार 23% सभापती महोदय, बलात्काराचं प्रमाण 16.35%, पती व नातेवाईकडून छळाचं प्रमाण 13%. या सगळ्या लाडक्या बहीण आपण ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीनं महिला विषयी गुन्ह्याची स्थिती आपल्या या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला सभापती महोदय, मग त्याच्यामध्ये विनयभंग असेल, पण सगळ्यात जास्त गुन्हे या देशात उत्तर प्रदेश नंतर या आपण ज्याला लाडकी बहीण म्हणतो. नुसती लाडकी बहीण 1,500 रुपयाची योजना देऊन बहीण लाडकी होत नसते, तिचं संरक्षण झालं पाहिजे, तिच्याकडे कोणी वाकडी नजर नाही केली पाहिजे, तिच्याकडे कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे. वाटतं हे करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे सभापती महोदय पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. सभापती महोदय, अनेक गोष्टी सांगता येईल या विभागातल्या. या विभागात जर सांगितलं गेलं तर ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं त्रास होतो या सगळ्या पोलिसांच्या प्रकरणात सभापती महोदय, तर मला असं वाटतं आपण जर बघाल सभापती मध्ये एक वेगळी घटना मी आपल्या समोर सांगतो की पोलीस कशा पद्धतीनं दुर्लक्ष करतो. मी आता बाकीचे गुन्हे मानवी गुन्हे सोडा, पण एक डीपी चोरीच्या घटना दादा शिरूर तालुक्यामध्ये 350 रोहित्र चोरीला गेले सभापती महोदय, आणि हे चोरीला गेलेले 6 महिन्यापासून याचा तपास कुठेच होत नाही. मग शेती पंप याच्यासाठी चोर ड्रोनद्वारे हे करतात सभापती महोदय, ड्रोनद्वारे चोर सर्च करतात आणि नंतर चोरी करतात. 350 डीपी या शिरूर, रांजणगाव, शिरूर, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 350 डीपी चोरीला गेले सभापती महोदय. पोलीस कोणत्याही प्रकारचा तपास करत नाही. मला असं वाटतं रोहित्र म्हणजे ही डीपी अतिशय महत्वाची असते, परंतु याच्याकडे गृह विभाग पूर्णपणे सभापती महोदय दुर्लक्ष करते. सभापती महोदय, अनेक विषय बोलत असताना आमचे एक नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची मागच्या काळात हत्या झाली. आज या हत्या होत असताना एकीकडे सलमान खानवर एक घरावर गोळी झाडल्यानंतर सरकार अतिशय कमालीचं वेगळ्या पद्धतीनं सरकारने पावलं उचलली पाहिजे, काही हरकत नाही. पण एक आमचा शिवसेनेचा नगरसेवकाचा अभिषेक घोसाळकराचा खून होतो सभापती महोदय, पण त्याचा तपास संथ गतीने सुरू आहे सभापती महोदय. या सगळ्या प्रकारामध्ये आरोपींना संरक्षण देण्याचं काम सरकार करतं की काय अशा प्रकारची सभापती महोदय एक मानसिकता या परिवाराची आमची शिवसेनेची सुद्धा निर्माण झाली आहे. आपण सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे असं तपास द्यावा एसआयटीकडे अशा प्रकारची वारंवार मागणी आम्ही केली सभापती महोदय,
पण तो फक्त शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि त्याच्यामुळं त्याची हत्या होते. त्याच्याकडे आज सुद्धा पूर्णपणे सभापती महोदय दुर्लक्ष केलं जातं. अशा प्रकारची स्थिती, अशा अनेक घटना या महाराष्ट्रातल्या सांगता येतील सभापती महोदय. परंतु या घटना सांगत असताना मी नुसत्या तुम्हाला एक छोटीशी काही घटना मी तुम्हाला सांगितलेलं आहे सभापती महोदय. हे सगळं करत असताना या सगळ्या विभागामध्ये सुद्धा काय चालू आहे, या सगळ्या विभागामध्ये काय चालू आहे सभापती महोदय. इथं अनिल परब साहेब जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते, या राज्यामध्ये गृह विभागाच्या मार्फत एक ट्रान्सपोर्टवाल्या सगळ्या वाहन चालकांनी एक तक्रार केली की ई चालान एक प्रकार या पोलीस दलामध्ये सुरू आहे. ई चालान परिवहन विभागामध्ये पण आहे आणि ई चालान पोलीस विभागामध्ये पण सभापती महोदय. पण ह्या सगळ्या ई चालानच्या पोलिसांच्या ई चालानची जर बघितली तर एखाद्या एजन्सीला चालवण्यासाठी हे ई चालान दिलं जातं का, कोणाला या ई चालानचा भंडारा मिळतो, कोणता सिंह याच्यामध्ये, हे सगळं बघण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. ई चालान देत असताना माझ्याकडे आकडेवारी सभापती महोदय, या सगळ्या याच्यात मागच्या 23-24च्या आकडेवारी सभापती महोदय, चालान किती पाडले याच्यामध्ये सरकारला 381 कोटी मिळाले तर 898 कोटी रुपये सरकारची या सगळ्या ई चलानच्या माध्यमातून थकबाकी आहे. 2024 आतापर्यंत जर बघितलं तर 97 करोड मिळाले तर 580 कोटी रुपये थकबाकी सभापती महोदय. याच्यातलं महत्वाचं की जी एजन्सी आहे तिला सरकार इमिजिएट 16 रुपये 50 पैसे सभापती महोदय देतं, परंतु थकबाकीच्या विषयी कोणत्याही प्रकार थकबाकी राहील, वसूल होईल नाही तर नाही. आणि त्याच्याच उलट मला वाटतं परिवहन विभागाचं सुद्धा ई चालान प्रकार आहे, हे स्वतः परिवहन विभाग करतं. मला असं म्हणायचं आहे की जर परिवहन विभाग अशा पद्धतीने ई चालान करत असेल तर गृह विभाग हे का करत नाही. गृह विभाग कोणाला सांभाळण्यासाठी करतं, वाहन चालकाला कोणत्याही, तुम्हाला त्याचा अनुभव असेल सभापती महोदय, रस्त्यावर कोणत्याही वाहनाचा फोटो काढला जातो आणि त्याला ई चालान दिलं जातं. ही काय सगळी निजाम रजाकारी सगळी चालू आहे सरकारची. आणि म्हणून याच्यामधल्या एजन्सी असेल या कोणाच्या हिताच्या आहे, कोणासाठी पाळल्या जातात, वाटतं या सगळ्या गोष्टी सभापती महोदय बघण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या, या झाल्या नाही पाहिजे, परंतु मुख्यमंत्री एक हातोडा घेऊन सगळीकडे जातात अशा प्रकारची भूमिका सगळीकडे दाखवली जाते सभापती महोदय. बुलडोझर बाबा ठराविक ठिकाणी आहे, मग पनवेलच्या याच्यावर बुलडोझर लावा, नवी मुंबईच्या याच्यावर बुलडोझर लावा, कल्याणला लावा, हे नाही लावलं जात, परंतु काही विशिष्ट लोकांच्या ठिकाणी बुलडोझर लावलं जातं. मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं तर कामापेक्षा शोबाजी जास्त दिसते. अशा प्रकारची सभापती महोदय या सगळ्या महाराष्ट्रात स्थिती निर्माण झाली सभापती महोदय. आणि म्हणून या सगळ्या विषयात गृह विभाग कशा पद्धतीनं काम करतं, कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती सभापती महोदय, या सगळ्या विषयात आपण बघण्याची आवश्यकता आहे. या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आताच्या घडीला जर बघितली तर मला वाटतं या महाराष्ट्राला कोणी वाली नाही अशा प्रकारची स्थिती. मी बाकीच्या डिटेल्स घटनामध्ये जात नाही. सभापती महोदय, एक गर्भ लिंग निदान हा विषय सगळीकडे मोठ्या प्रमाणात चालू आहे. मागच्या काळामध्ये याच्याविषयी चळवळ झाली होती. पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण, जन्माचं प्रमाण अव्यस्त होतं. मधल्या काळामध्ये चांगलं यश आलं होतं सभापती महोदय, पण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आता गर्भलिंग निदान चाचण्या चालू आहे, इनलिगल चालू आहे सभापती महोदय. परवाच्या दिवशी जालन्याच्या भोकरदनमध्ये अशा पद्धतीनं काही लोक पोलिसांनी पकडलेले, पोलिसांना गुंगारा देऊन गेले सभापती महोदय. हे गर्भपात करणाऱ्या ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं संभाजीनगरात असेल, सिल्लोडमध्ये असेल, जालनामध्ये अशा पद्धतीनं घटना घडतात. पोलिसांच्या आशीर्वादानं सभापती महोदय अशा घटना घडलेल्या आहे. एक अमर रुग्णालय भोकरदनचं, दिवसा ढवळ्या डॉक्टर सभापती महोदय, मृत अर्भक काही ठिकाणी गाडायचे सभापती महोदय लोक. पण या सगळ्या विषयाकडं पोलिसांचं कमालीचं दुर्लक्ष सभापती महोदय आत्ताच्या घडीला आहे. म्हणून सरकार या विषयाकडे का लक्ष देत नाही? सरकार फक्त टक्केवारीकडे लक्ष देतं का? सरकार फक्त खोक्याकडे लक्ष देतं का? आज या माता भगिनीचं गर्भनिदान चाचणी होत असताना सरकार याच्याकडे दुर्लक्ष का करतंय? इनलिगल डॉक्टर्स कशा पद्धतीने या चाचण्या घेतात, वाटतं याच्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु सरकारला मला असं वाटतं या सगळ्या विषयापेक्षा स्वार्थाकडे जास्त लक्ष. अशा प्रकारची सभापती महोदय, मला वेळ भरपूर सभापती, मला बोलूच द्यावं लागेल, मला नाही थांबवायचं. अर्धा तास लंच ब्रेक घ्यायचं आहे. नाही, आता मी कंटिन्यू करतो सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं तर सरकारचं मी एक सांगितलं सभापती महोदय,
एक आपल्याकडे बांधकाम विभाग आहे सभापती महोदय. बांधकाम विभागामध्ये जर बघितलं सभापती महोदय की या विभागात काय चालू आहे सभापती महोदय, 11 मार्च 2024 ला सरकारने जवळपास 35-40 हजार कोटी रुपयाचे टेंडर सभापती महोदय काढले. माझ्याकडे याचे पेपर्स आहे सभापती महोदय. जवळपास 2563 कोटीचे टेंडर काढले गेले सभापती महोदय. हे टेंडर काढत असताना या सरकारचं बजेट काय या विभागाचं 16,000 कोटी रुपये. टेंडर किती काढतंय, मार्च महिन्यात काढलं हे, पुन्हा आता काढणार. आणि म्हणून हे सरकार चाललं कशासाठी हा प्रश्न आहे सभापती महोदय. या बांधकाम विभागाने मार्च 2024 मध्ये 64,000 कोटीचं वेगवेगळे टेंडर काढले सभापती महोदय. हे काढलं असताना पुन्हा आणखी काय काढण्याचं आहे ना, या विभागाला आत्ताच्या घडीला फक्त 18,000 कोटीची तरतूद आहे आणि जवळपास 1.25 लाख कोटीचे टेंडर्स या विभागानं सभापती महोदय या महाराष्ट्रामध्ये काढलेले. हे काढत असताना काही कंपन्यांवर मेहर नजर आहे. यातले एक कंपनी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया, 10 काम एकट्या कंपनीला सभापती महोदय. आणि हे सगळं करत असताना टेंडरमध्ये हेराफेरी कशी सभापती महोदय, एक एजन्सी 250 कोटीच्या कामामध्ये व्हॅलिड होते तर 100 कोटीच्या कामामध्ये इनव्हॅलिड होते. याचाच अर्थ हे सगळे काम जवळपास राज्याच्या तिजोरीचं इतकं मोठं नुकसान, जवळपास 400 कोटीच्या वर नुकसान 40 या सगळ्या कामामुळे होतंय सभापती महोदय. आणि बांधकाम विभागामध्ये अशा पद्धतीनं जे टेंडर प्रक्रिया आहे याच्यामध्ये जी अनियमितता आहे, वाटतं सगळेच्या सगळे टेंडर जर बघितले, माझ्याकडे ह्या 140 टेंडरची यादी सभापती महोदय ही जर बघितली तर 25,366 कोटीचे टेंडर याच्यामध्ये एस्टिमेट अमाऊंट आणि कोटेड अमाऊंट आहे 29,808 कोटी, म्हणजे 40,096 कोटी डिफरन्स याच्यामध्ये सभापती महोदय. आणि या खात्याकडं 18,000 कोटी रुपये या वर्षी सरकारने दिले सभापती महोदय. आणि मग हे चाललेलं काय, हे राज्याची उधळपट्टी करायची का? जर जेवढे कामं काढले पुढचे 5 वर्ष जरी सरकारने ठरलं तर होऊ शकत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून या स्थितीला मला वाटतं हे राज्य फक्त घोषणाबाज ठरतंय. आज गुत्तेदाराला पेमेंट देऊ शकत नाही सरकार, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि 1.25 लाख रुपयाचं टेंडर्स या ठिकाणी काढलं जातं. बदल्यामध्ये सगळे जे नियम असेल, क्रायटेरिया असेल या खात्यातले बदलले जाते. ज्याची बदली ड्यू नाही त्याची बदली केली जाते. आपल्या मनमर्जीचे अधिकारी इंजिनियर तिथे आणले जातात. अशा पद्धतीने सार्वजनिक विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सभापती महोदय निर्माण झाले. सभापती महोदय, जशी या सार्वजनिक विभागामध्ये तसेच या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये सेम प्रकार झाले सभापती महोदय. अशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं जे जर बघितलं की या विभागाची पुनर्रचना करण्याकरता जर नवीन धोरण आणलं सभापती महोदय, हे नवीन धोरण आणत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या लिकरच्या इंडस्ट्री त्यांना संरक्षण देण्याचं काम सरकार करतंय सभापती महोदय. या विभागामध्ये कोणीतरी एक हिरा बसून ठेवलेला आहे, एक हिरा आहे कोणीतरी. हा हिरा खऱ्या अर्थानं या एक्साइज डिपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीने एक मोठा धंदा या ठिकाणी या विभागानं सभापती महोदय मांडलेला आहे. या सगळ्या विभागामध्ये ज्या पद्धतीनं बदल्या झाल्या, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं लिकरच्या शॉपच्या बदल्या केल्या जातात, एक्सचेंज केल्या जातात, या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार या सरकारने निर्माण केला सभापती महोदय. या ठिकाणी ज्या पद्धतीनं अकार्यकारी पदावर वेगळ्या पद्धतीनं नियुक्त्या झालेल्या आहे. नवीन आकृती बंद करत असताना ज्या मद्य बनवणाऱ्या कारखान्या आहे याच्या ठिकाणी मद्य विक्री करणारे घाऊक व्यापार याच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आधी जी यंत्रणा होती ही सगळी यंत्रणा एक्साइज डिपार्टमेंट सभापती महोदय काढून घेतोय. आणि मग अशा पद्धतीने या राज्याची उधळपट्टी करण्यासाठी हे सरकार आहे का? ही उधळपट्टी या सरकारने करण्याचं ठरवलेलं आहे का? अशा प्रकारची सभापती महोदय आताच्या घडीला सभापती महोदय स्थिती आहे. मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले सभापती महोदय. डोंबिवलीमध्ये झाले, त्यानंतर बोरिवलीमध्ये, बोईसरमध्ये झाले. या सगळ्या ठिकाणी स्फोट जे झाले, नागपूरमध्ये झाले. या सगळ्या स्फोटाकडे सरकार काही सिरियसली बघतंय का? मोठ्या मालमत्तेचं नुकसान होतं, अनेक जीव जातात, परंतु सरकार या सगळ्या विषयाकडे कोणतंही लक्ष देत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून हे औद्योगिक सुरक्षा करण्याच्या दृष्टीनं हे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करतं. ज्या इंडस्ट्री अशा प्रकारे काम करतं याला संरक्षण सरकार देतं. जे जीव घेण्यासाठीच इंडस्ट्री चालू आहे अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. या सगळ्या विषयाकडे सरकार दुर्लक्ष करतंय. या डोंबिवलीमध्ये मागच्या काळामध्ये जे स्फोट झाले, जर हे स्फोट बघितले
तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर लोकांचे जीव गेले. सभापती महोदय या सगळ्या ऊर्जा विभागाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं काम करत असताना मग जे वेगवेगळ्या पद्धतीनं उद्योग या विभागामध्ये चालू आहे, हे उद्योग जर बघितले तर मला असं वाटतं या उद्योगातून जर बघितलं तर सर्वसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारे हित या ठिकाणी होत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय आताच्या घडीला स्थिती. सभापती महोदय या विभागाच्या मार्फत ऊर्जा विभाग या विषयाकडे जर आपण बघायला गेलो तर सभापती महोदय मोठ्या प्रमाणावर या विजेचा प्रचंड तुटवडा असताना 8-8 तास वीज मिळत नसताना या ठिकाणी नोकर भरती असेल, कोळसा खरेदी असेल, राख विक्री असेल, या ठिकाणी जे काम केलं जातं ते नुसतं भ्रष्टाचाराचं काम सभापती महोदय या विभागामध्ये होतंय. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आमच्याकडे जालना आहे सभापती महोदय, मोठी इंडस्ट्री तिथे. या ठिकाणी काही लोकांना ज्या सबसिडी व्हील चार्जेस लावलं जातं, ज्या सबसिडी दिल्या जातात, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सभापती महोदय झालेला आहे. त्याचे माझ्याकडे पुरावे सभापती महोदय. मग आमच्याकडे एक पित्ती स्टील असेल, राजुरी स्टील असेल, गार्डियन कास्टिंग असेल, महालक्ष्मी असेल, गजकेसी असेल, यांना जी सबसिडी दिलेली आहे, व्हील चार्जेस जे लावले, हे जर बघितले तर वीज किती मिळते, सबसिडी किती चालली जाते, उत्पादन किती, याचं जर सगळं स्थिती बघितलं तर निव्वळ भ्रष्टाचार या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सभापती महोदय निर्माण झालाय. आपण सभापती महोदय या सगळ्या विषयाकडे आपलं लक्ष आहे का? हे सरकार कशा पद्धतीने लक्ष देतं? आज या सगळ्याच्या उद्योग विभागावर बोलत असताना भूखंड वाटपाचे नियम पूर्णपणे पाळले जातात का? त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे मग नगर असेल, नाशिक असेल, जालना असेल, या ठिकाणी बाजारभावाच्या पद्धतीनं नुसते बाजारभावानं दिले जातात का अन्य काही गोष्टी केल्या जातात? अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मार्फत मी या सरकारला सभापती महोदय विचारू इच्छितो. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये माझी एक लक्षवेधी पण होती, त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. क्रीडा विभागाचा विषय मी मांडलेला होता. या क्रीडा विभागामध्ये काही अधिकारी सातत्यानं बसलेले सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये खरेदी ही जेम पोर्टलवर होते, परंतु क्रीडा विभागामध्ये अशा पद्धतीनं ही जेम पोर्टलवर खरेदी होत नाही. रेट कॉन्ट्रॅक्ट करून हे सगळे खरेदी करतात सभापती महोदय. त्याच्यामुळं 1.25 रुपयाला या सगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात सभापती महोदय. या सगळ्या भागामध्ये या सगळ्या कामामध्ये एक सुहास पाटील नावाचा अधिकारी सभापती, मी वारंवार हा मुद्दा मांडतोय, यांनी लहान मुलांचं लैंगिक शोषण केलंय सभापती महोदय प्राचार्य असताना. खंडणीचे गुन्हे या अधिकाऱ्यावर आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना काय मंत्र्याला सुद्धा विचारत नाही, अशा प्रकारचं या अधिकाऱ्याचं काम आहे. आणि हा अधिकारी मला असं वाटतं याच्या नोकरीच्या संदर्भात सुद्धा कोणते कागदपत्र सरकार नाही, परंतु हा अधिकारी या क्रीडा विभागामध्ये यांनी उच्छाद मांडलेला आहे. सगळ्या ठिकाणी नियुक्त्यामध्ये, भरत्यामध्ये, खेळाडूंच्या निवडीमध्ये, खरेदीमध्ये हा एक अधिकारी सुहास पाटील नावाचा सातत्यानं ज्या पद्धतीनं काम करतो, वाटतं सरकारने या अधिकाऱ्याकडे कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका माझी नाही, तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या खेळाडूंची सभापती महोदय. मोठ्या प्रमाणात खेळाडू या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सातत्याने सभापती महोदय. आणि म्हणून आज या अधिकाऱ्याला निश्चित आपण कारवाई करण्याची भूमिका सभापती महोदय घेतली पाहिजे. सभापती महोदय, सरकार वेगवेगळ्या घोषणा करतं. सरकार वेगवेगळ्या घोषणा करत असताना सरकारची स्थिती काय, सरकारचं कसं लक्ष आहे वेगळ्या कारभाराकडे सभापती महोदय? सरकारचं कोणत्याही कारभाराकडे लक्ष नाही. आपल्या या राज्यामध्ये 8 वैद्यकीय महाविद्यालयाला मागच्या काळात मान्यता दिली सभापती महोदय. 100 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डिग्री करण्यासाठी, डॉक्टरेट मिळवण्यासाठी परमिशन असताना मला वाटतं ही सगळी परवानगी नाकारली गेली. मुंबईतल्या फक्त एका महाविद्यालयाला 100 पैकी 50 जागा अलॉट केल्या आहे. 850 विद्यार्थ्यांचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाला मनाई केली सभापती महोदय. याच्याकडे सरकारचं लक्ष आहे का? आज 850 डॉक्टर आपले कमी होणार आहे. ज्या 900 जागा होत्या 8 महाविद्यालयाच्या 100, मुंबईच्या महाविद्यालयाच्या 100, त्याला फक्त 50 अलॉट केले सभापती महोदय. जर राज्यातील अशा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मनाई कशामुळे होते? अपुरी यंत्रसामुग्री, मनुष्यबळाचा अभाव, या सगळ्या गोष्टीमुळं या सगळ्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं या सगळ्या महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशाला सभापती महोदय बंदी घातली सभापती महोदय. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपण बजेटवर पण वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा झाली सभापती. आपण मौलाना आझाद विकास महामंडळ वगैरे वगैरे विषयावर गोष्टी केल्या सभापती महोदय. पण मी पुरवणी वाचल्या, बजेट वाचल्या सभापती महोदय. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं, महाविकास आघाडीला, शिवसेनेला, म्हणून या मुस्लिम बांधवांना कोणत्याही प्रकार हे मौलाना आझाद विकास महामंडळ असेल
किंवा अन्य ठिकाणी अल्पसंख्यांना सुविधा थांबवलेल्या सरकारने. अल्पसंख्याक म्हणजे काय फक्त मुस्लिम येत नाही, त्याच्यामध्ये ख्रिश्चन आहे, त्याच्यामध्ये शीख आहे, त्याच्यामध्ये ज्यू आहेत, जैन आहे, त्याच्यामध्ये हे सगळे अल्पसंख्याक असताना मला असं वाटतं या अल्पसंख्याकाच्या विकासाकडं सरकार दुर्लक्ष करतंय. सरकारने घोषणा केल्या बजेटमध्ये, परंतु प्रत्यक्षात 1 रुपया सुद्धा कुठेही नाही. मी सगळं व्हाईट बुक वाचलेलं आहे, पुरवण्या वाचलेला आहे सभापती महोदय. आणि सरकार खोट्या गोष्टी करतंय. सरकारने कुठेही या मंडळामार्फत कोणत्याही प्रकारे सभापती महोदय या बांधवांना, मुस्लिम बांधव असेल किंवा अल्पसंख्याकांना कोणत्याही प्रकारचे न्याय दिले नाही. सभापती महोदय मोठ्या प्रमाणात रस्ते होत असताना इथं दादा बसलेले त्या खात्याचे मंत्री, मी आपल्या मार्फत त्यांना हा प्रश्न करेल की आज सीलिंग असेल किंवा अटल सेतू असेल, इथं जो टोल वसुली याला काय टेंडर काढलं का? कोणत्या एजन्सीला दिलं? आपण वाढवतो का सातत्यानं? मग अटल सेतू असेल, सीलिंग असेल, इथल्या एजन्स्या काय या सरकारने पुढे टेंडर काढलं? सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं तर संपूर्णपणे सभापती महोदय डुप्लिकेट रिसिप्ट वापरल्या जातात. सभापती महोदय या सगळ्या नाक्यावर दादा डुप्लिकेट रिसिप्ट वापरल्या जातात. मी दाव्यासहित सांगतो, माझ्याकडे पुरावे याचे. आणि या एजन्सी अशा पद्धतीनं काम करतात आणि सरकार अशा एजन्सीला सभापती महोदय संरक्षण देतात. विचारू ना, दादा खुलासा करतील याच्या एजन्सी कोण आहे. आणि मी अल्पसंख्याक कल्याण मंत्र्यांना इथं बोलवा असं तू आपल्या माध्यमातून विनंती करेल. सभापती महोदय या सगळ्या मौलाना आझाद महामंडळाला किती दिलं, अल्पसंख्याकांना किती अनुदान दिलं? का मतदान तुम्हाला लोकसभेला की या राज्याचे नागरिक नाहीये? म्हणून अल्पसंख्याक मंत्र्यांना सुद्धा हे माझं याला रिप्लाय देताना, उत्तर देताना त्यांना बोलवा अशा प्रकारची विनंती मी सरकारला सभापती महोदय करणार आहे. सभापती महोदय अशा पद्धतीनं हे राज्य काम करते सभापती महोदय. मग डीजीपीआर खात्यामध्ये डीजीपीआरच्या लोकांना काही अधिकारच नाही सभापती महोदय. डीजीपीआरचे लोक आता प्रसिद्धीसाठी माणसं नेमणार, डीजीपीआर काय करणार? डीजीपीआर मध्ये एक आयपीएस अधिकारी येऊन बसला, त्याचं काम आहे काय? डीजीपीआरचं इन्चार्ज एक आयपीएस अधिकारी सभापती महोदय ब्रिजेश सिंग नावाचे. काय संबंध येतो त्यांचा डीजीपीआरशी? डीजीपीआर त्यांचा संबंध आहे माहिती प्रसारण, त्याच्यामध्ये डिग्री केलेले लोक आहे आपल्याकडं, चांगले लोक आहे. पण ब्रिजेश सिंग नावाचे अधिकारी डीजीपीआर मध्ये येऊन बसलेले सभापती महोदय. आणि हे सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इंटरफेअर करतात. अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, बोलवलं जातं. आणि हा डीजीपीआरचे अधिकारी, मी म्हणेल की आयपीएस आहे तर पोलीस मध्ये काम करावं. डीजीपीआर मध्ये या अधिकाऱ्याचं काम काय? सरकार घोषणा, सरकार फार शिकवतं नियम काय ते. मग डीजीपीआर मध्ये पोलीस अधिकाऱ्याचं काय काम आहे? आयपीएस अधिकाऱ्याचं? त्या विभागाचे लोक नाही का माहिती प्रसारण खात्याचे? ते बघतील ना. परंतु सरकार अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खात्यामध्ये अशा पद्धतीनं सरकारला आपापले प्यादे आवश्यक आहे. आणि हे प्यादे सभापती महोदय हे काही स्वतः अधिकारी नाही आहे, हे प्यादे कोणाच्या तरी म्हणणारे काम करतात, एवढंच काम करतात ते, बाकी हे कुठेही पुढे चालत नाही. अशा पद्धतीनं सभापती महोदय या खात्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं सभापती महोदय स्थिती आहे. आज गृहनिर्माण विभागाच्या विषयी मुंबईची सगळी मंडळी बोलतील, सिडको असेल, MSRTC असेल, MIDC, म्हाडा असेल. आज परिस्थिती काय? वारंवार याच्यावर चर्चा या सभागृहात सभापती महोदय झालेली आहे. आपण सभापती महोदय अशा पद्धतीनं आज या सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर ज्या पद्धतीनं पर्यावरण विषय असेल, शिक्षण असेल, आदिवासी मंत्री तर येऊन गेले. आदिवासी विभागामध्ये दूध खरेदीचा भाव सभापती महोदय सांगू, 148 रुपये लिटर. शेतकऱ्याचं दूध 25 रुपये लिटरनी घेतलं जात नाही. शासनाचा हमीभाव 35 रुपये, मार्केटमध्ये 50-55 रुपये लिटर मिळतं. आदिवासी विभागामध्ये दादा 146 रुपये लिटर दूध खरेदी, 146 रुपये लिटर. आता काय सांगणार? ठीक आहे, त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांविषयी भूमिका चांगली मांडली, पण अधिकाऱ्यांचं अशा पद्धतीनं आदिवासी विभागामध्ये, मी बाकी डिटेल्स आता वेळ कमी सभापती महोदय, परंतु अशी स्थिती वेगवेगळ्या विभागाची सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय अशा सगळ्या स्थिती जर बघितलं सरकार कशा पद्धतीनं काम करतं. आज एक काळ वेगळा होता, आताच्या काळामध्ये बघितलं, माझ्याकडे एक यादी सभापती म्हणून, या राज्यामध्ये सरकारने जे धोरण निविदाचं केलेलं आहे त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये मी जसं एक सांगितलं, कुठेतरी क्रीडा विभागाचं खरेदी करणारा माणूस तो रस्ते पण बनवतो, स्पोर्ट्सची खरेदी पण करतो, शालेय पोषण आहार पण सप्लाय करतो. काय संबंध आहे? हीच एजन्सी रस्ते पण बनवणारी ती, क्रीडा साहित्य खरेदी करणारी ती आणि शालेय पोषण खरेदी करणारी ती. सभापती महोदय या सरकारने
मागच्या काळामध्ये जे 1 डिसेंबर 2016चं जे खरेदी धोरण जाहीर केलं, निविदाकार आणि संभाव्य निविदाकार या सगळ्या विषयाचा फायदा घेऊन सभापती महोदय कित्येक लोक याच्यामुळे बेरोजगार झाले. सभापती महोदय, कित्येक लोक बेरोजगार झालेले आहे. आता समजा क्रीडा साहित्य खरेदी करायचं तर एखादी क्रीडा साहित्याची फॅक्टरी सप्लाय करू शकेल ना. एखादा ऑटोमोबाईलचं साहित्य खरेदी करायचं तर जो ऑटोमोबाईलचं प्रोडक्शन करणार तो विकेल ना. परंतु आज एजन्स्या निर्माण झाल्या. एजन्स्या म्हणजे एजंट दलाल आहेत लोक. सभापती महोदय, या राज्यात जर बघितलं तर काही लोकांचे, आता मला नाव वाचणं योग्य वाटत नाही सगळ्यांसमोर, परंतु या सगळ्या याच्यामध्ये या संभाव्य निविदाकार या नावाखाली आज महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावातल्या उद्योगधंदे मारले जात आहेत. सभापती महोदय, हे लोक गुजरातहून, दिल्लीहून, कुठूनही मटेरियल खरेदी करतात. राज्यातले गावागावातले छोटे उद्योगधंदे मारण्याचं काम या निविदाकारांच्यामुळे सभापती महोदय घडलेलं आहे. आज अनेक कंपन्या याच्यामध्ये, मी नाव घेत नाही, पण काही नावं जर सांगायची घडले तर याच कंपन्या या सगळ्या ठिकाणी सभापती महोदय काम करतात. मग कोण असेल, जय ओंकार असेल, रेवती असेल, रवी पेक्कल्स असेल, सारथी असेल, इंडियन एज्युकेशन टेक्निक असेल, यश एज्युकेशन असेल, रेड कॉर्पोरेशन असेल, टेक्नोक्राफ्ट असेल, गुनिना असेल, इंडो अलाइड असेल, पारसमल पगारी असेल, याच कंपन्या सगळ्याकडे सभापती महोदय. कोणत्याही कामामध्ये म्हणजे धरणाचं काम करायला याच कंपन्या सभापती महोदय. आता जलसंपदामध्ये पण याच आहे, शालेय पोषण आहारमध्ये पण त्याच आहे, आदिवासीमध्ये पण त्याच आहे, आता अजून MSRDC मध्ये पण दादाकडे पण येतील या एजन्स्या काही दिवसांना. आणि म्हणून याच एजन्स्या सगळीकडे सभापती महोदय काम करतात. आणि या एजन्स्या काम करायला काय हरकत नाही, त्यांचा जो व्यवसाय असेल त्याच्यात त्यांनी करावं. पण यामार्फत सर्वसामान्य ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाची, सर्वसामान्य उद्योजकाचं मला असं वाटतं एक कंबर मोडण्याचं काम सभापती महोदय करतो. आता प्रसादजीने एक मुद्दा मांडला होता मुद्रांक घोटाळ्याचा, मालेगावचा. असेच मुद्रांक घोटाळे महाराष्ट्रात, संभाजीनगरात एक घटना घडली सभापती महोदय. दादा, संभाजीनगरात एक घटना अशी घडली, भूमी अभिलेख कार्यालय याच्यामध्ये 10,000 मोजणी दर महिन्याला होते. सभापती महोदय, मागचे 4 वर्ष या लोकांनी रोख रुपये शुल्क स्वीकारलं आणि बँकेतच भरलं नाही. बँकेतच भरलं नाही, हे समोर आलंय. बँकेत रक्कम नाही, स्वतःच्या खात्यात रक्कम भरली सभापती महोदय यांनी 4 वर्षापासून. कोणाचं लक्ष याच्याकडे? कोण लक्ष देईल? मालेगावची तशीच घटना आहे. आणि हे जे संभाजीनगरात घडलेली भूमी अभिलेख कार्यालयातली घटना आहे, 4 वर्षापासून या लोकांनी खात्यात पैसेच भरलेले नाही. 4 वर्ष झाले. स्वतःच्या खात्यात भरलं, चलान ग्राहकाला देऊन टाकलं, ज्यांनी केली मोजणी त्याला चलान देऊन टाकलं, खोटे सिक्के मारून पैसे स्वतःच्या खात्यात भरले सभापती महोदय. आणि जर अशा प्रकारची जर स्थिती निर्माण होत असेल सभापती महोदय, तर हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं काम करतं, हा एक प्रश्न सभापती महोदय. सभापती महोदय, मी काल एक ट्विट मान्य देवेंद्रजी फडणवीसांचं वाचलं, चांगलं झालं. एक विदर्भातला वैनगंगा येळगंगा कोणता प्रकल्प त्याला मंजुरी मिळाली, चांगलं झालं सभापती महोदय. पण आमचा एक मराठवाडा वॉटर ग्रीड सभापती महोदय सरकारने जाहीर केलेला आहे. आणि मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा संभाजीनगरात 17 सप्टेंबरला मराठवाड्याच्या विकासासाठी विशेषतः सभापती महोदय झाली होती. आज या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर 16/9/2023 ही झाली होती. 20 निर्णय घेतले होते सभापती महोदय. फक्त त्याच्यातला एक निर्णयाची पूर्तता म्हणजे फक्त मान्यता त्याला मिळालेली आहे. जवळपास 44,000 कोटी रुपयाचे वेगळे प्रोजेक्ट सरकारने डिक्लेअर केले. ते मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं माझ्याकडे तक्ता आहे सभापती महोदय पूर्ण. याच्यातल्या एकाही कामाला, फक्त एक कामाची पूर्तता झाली, सिल्लोडला एक कोर्ट झालेला आहे. बाकी कोणत्याही कामाला 1 रुपयाचा खडकू सुद्धा या सरकारने सभापती महोदय ठेवले नाही. मग यांनी वैद्यकीय शिक्षण असेल, आता निजामकालीन शाळेचा वारंवार मुद्दा मांडला. मंत्री फक्त बैठका घेतील म्हणून सांगतात, परंतु या बैठकातून कोण होत नाही, काही होत नाही. जर सप्टेंबरमध्ये सरकारने घोषणा केली तर मला असं वाटतं या घोषणा करत असताना बजेटमध्ये किंवा पुरवण्यामध्ये याची सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे होती सभापती महोदय. आणि म्हणून एक मराठवाड्यामध्ये पाण्याचा लढा चालू आहे सभापती महोदय. आज मराठवाड्याचं हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळत नाही, म्हणून एक मराठवाड्यामध्ये गावागावात चळवळ चालू आहे सभापती महोदय. या चळवळीकडे सुद्धा सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्याचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी सरकार सातत्यानं दुर्लक्ष करतं सभापती महोदय. बाकी सगळ्यांना कोणाला मिळो न मिळो मी याच्याविषयी बोलत नाही, त्या सगळ्यांना मिळालं पाहिजे. पण जो सुप्रीम कोर्टानं ज्या लवादानुसार, मेंढेकरी आयोगानुसार जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार मराठवाड्याला जे हक्काचं पाणी हे अडवलं जातं सभापती महोदय.
मराठवाड्याला मिळत नाही, शेतीला पाणी मिळत नाही, मराठवाड्याचं पाणी सातत्यानं पळवलं जातं, कृष्णा खोऱ्याचं असेल नाही तर गोदावरी खोऱ्याचं पाणी असेल, हे फक्त मराठवाड्याचं पाणी सभापती महोदय पळवलं जातं. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे जे निर्णय झाले होते मराठवाड्याचे ते सरकारने करण्याची आवश्यकता आहे. सरकार पुतना मावशीचं प्रेम दाखवतं, पण तो प्रत्यक्षात मराठवाड्यातील जनतेला कोणत्याही प्रकारे न्याय देण्याची भूमिका सरकार करत नाही. आणि म्हणजे सरकार वेगवेगळ्या विभागाचा जर विचार केला, गृह विभागात तर सरकार फेल आहे पूर्णपणे. बाकीच्या विभागाची सुद्धा मी स्थिती सांगितली, भ्रष्टाचारानं बरबटलेले सरकार सभापती महोदय. हे सरकार काही ठराविक बोटावर मोजके त्या गुत्तेदारासाठी चालणारं सरकार सभापती महोदय या ठिकाणी आहे. पर्यावरण विभागाची परवा लक्षवेधी लागली होती. पर्यावरण विभागाचा ते काय त्याचा अध्यक्ष, प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष, त्याचे क्रायटेरिया सभापती महोदय. त्याच्यासाठी पर्यावरण विभागाचं डॉक्टरेट असलं पाहिजे, 25 वर्ष त्याच्यात काम केलं पाहिजे आणि तो 35-40 वर्षात सभापती, 25 वर्षाचा अनुभव पाहिजे. हे सगळं टाळून सरकारने नियुक्ती केलेली आहे. करा, पण मग असा नियम तरी करा. उद्या आमचं सरकार तर आम्हालाही तसे नियुक्त करता येईल, असा नियम तरी करा ना. आम्ही त्याला करायला आमचं काही म्हणणं नाही, पण मग तसा नियम करा की असा चालतो, आधी चालत होता. पण मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन याच्यामध्ये पाळल्या गेलं नाही सभापती महोदय. मी गृहनिर्माण विषयी बोललेलो आहे. या सगळ्या विषयात बोलत असताना सिडको सारखी यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते, आज सिडकोमध्ये सुद्धा काही मोजक्या गुत्तेदारांची चालती तिथं सभापती महोदय. मग मुंबईचं सिडको असेल, नवी मुंबईचं सिडको असेल, नाही तर नाशिकचं सिडको असेल, नाही तर संभाजीनगरचं सिडको असेल. आज सिडको फक्त एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली 2-4 लोकांची. मी बोलत नाही, मागच्या 8-10 दिवसापूर्वी गणेश नाईक साहेब विधानसभेमध्ये खाली बोललेले सभापती महोदय. आणि म्हणून या सरकारने ज्या पद्धतीनं हे सरकार काम करते सभापती महोदय, आज महिला बाल विकास असेल, उच्च तंत्र शिक्षण असेल, गणवेशाचं काय झालं मी फडकवलं त्या दिवशी, वाईट वाटलं काही जणांना. पण अजून सुद्धा काय, अजून 2 महिने सुद्धा गणवेश मिळू शकत नाही, शालेय गणवेश विद्यार्थ्यांना. अशा प्रकारची स्थिती आहे. कशासाठी या गोष्टी होत आहे? जर तुम्ही ठरवलं असतं, गावातल्या शालेय समितीला जर अधिकार दिले असते तर आतापर्यंत गणवेश सभापती महोदय पोहोचले असते. म्हणून आताचं जे हे सरकार आहे ज्या पद्धतीनं काम करतं, कायदा सुव्यवस्था या सरकारच्या राज्यामध्ये बिलकुल बिघडलेलं आहे. आज या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सभापती महोदय, वाळू माफिया मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी काम करतात, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामगाराचा जीव घेतला जातो सभापती महोदय. आणि अशा पद्धतीनं काम करणारं सरकार जे आहे, आणि या सरकारला या महाराष्ट्रात सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही सभापती महोदय. या सरकारचा शेवटचा दिवस आहे सभापती महोदय. आज या सरकार पुढच्या काळामध्ये हे लोक इकडे येऊ शकत नाही, कारण हे लोकसभेमध्ये यांना दिसलेलं आहे. विधानसभा येऊ द्या, लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त पद्धतीने यांना लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण हे सरकार 2-4 मुठभर लोकांचं आहे, गुत्तेदारांचं आहे, टक्केवारी करणारच आहे. आणि हे सरकार सर्वसामान्य माणसाला कोणताही आधार न देणारं सरकार सभापती महोदय. आणि म्हणून अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून 260च्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारच्या भूमिकेचा मी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो सभापती. धन्यवाद.